गावाला गेल्यामुळे बघा देवपूजा वगैरे सगळी राहते. तर म्हटलं आता गावाकडून आली का मी साफसफाई वगैरे सगळी केली. मग देव वगैरे पण छान असे घासून घेतले पितांबरीन. तर एवढे दिवस देवपूजा नव्हती आणि मग देवपूजा केल्याशिवाय तर आपल्याला करमत नाही. मग फुलं वगैरे बाहेरून घेऊन आली छान अशी. आता जास्वंदीची फुलं पण जास्त उन्हाळ्यामुळे येत नाहीत. मग इथं देवपूजा मी करत होती. आरोचं पण सुरू होतं बाजूला लुडू करायचं. तर त्याला काय तर पाहिजे असेल तरच तो मग माझ्या मागं लागलेला असतोय. मग इथं लगेच देवपूजा मस्त अशी करून घेतली बघा. खरंच खूप भारी वाटतंय देवपूजा केल्यावर. एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. मग देवपूजा करून घेतली. मग खिचडी भात रात्रीचा होता. मग लोणचं आणि फरसाण असा काय मी नाश्ता केला. चपाती तर मला काही खायचीच नव्हती. कारण खिचडी भातच मला जास्त आवडते म्हणून ते खाल्लं. आणि मग एका ठिकाणी मला कार्यक्रमाला जायचं होतं. मग त्यांनी मला अगोदरच्या दिवशी सांगितलं होतं तुमचं नाव आहे आणि लवकर यायचं. कारण इकडं नावावर असतंय वाटतं. आमच्याकडे तरी काही अशी प्रथा नाही. 5 बायकांनी हे केलं तरी चालतंय. मग माझं नाव होतं त्यामुळे केलं लगेच. मग आम्हाला गेलं का तिथं आता गरमी आहे त्यामुळं थंडगार ज्यूस वगैरे काही असेल ते लगेच अगोदरच देतात. मग इथं हळदी कुंकू अगोदर त्यांनी लावून घेतलं आम्हाला. मग लगेच ते हळकुंड बांधायची होती 4 जे कुठं कुठं मेडीला ती बांधायची होती. त्यामुळं जात्याला ती बांधतात ते मग आम्हाला पण तयार करायचे होते. त्यासाठीच आमची नावं होते. मग आम्ही इथं सगळ्यांनी मिळून 5 बायकांनी तयार केली. तर मी एक बांधलं होतं आणि त्या चौघींनी एक बांधलं होतं. आता माझ्या नंतरचं मी बांधलं होतं तर ते आणून काय त्यामध्ये घेतलं का नाही की काही व्हिडिओमध्ये काही दिसत नाही. हो आहे. मी पण एक बांधला. आता आम्हाला तरी काय असली माहीत नाहीत पण त्यामुळं मी गप्प बसले होते. आता जिकडं तिकडं नवीनच प्रथा असतात. त्यामुळं जशा बायका करेल तसंच नंतर आपण पण शिकायचं आणि तसंच करते मी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर पुन्हा कमी करणार असेल तर खरंच करू नका. खरंच खूप वाईट वाटतंय. म्हणजे वाढतात आणि कमी होतात. तुम्हाला खरंच मनापासून करू वाटत असेल तरच करत जावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब. कमेंट करायला विसरू नका. मग आम्ही हळद दळायला पण गेलो. आता आम्ही नावाच्या 5 बायका होत्या. त्या 5 बायकांनीच दळायची होती. नंतर मग त्यांच्यातलं पण दळलं तरी चालतंय. पण आधी मानाच्या बायकांनीच दळायची असते. मग आता दोन्हीकडे दळायची होती. नवरी एकत्रच होती. नवरदेव नवरी आणि ते जात्याचा सारखा खुंटा निघत होता. मग इथं हळद पण दळून झाली आमची सगळी. मग अनुला म्हटलं बांगड्या घाल. त्या ताई म्हणत होत्या मला पण खायला. पण मी काही घातल्या नाहीत. अनुलाच घातले आणि मग नाश्त्यासाठी समोसे दिले होते. असा होता बघा आजचा दिवस. चला